सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार का यावर अद्यापही तोडगा निघाला नाही। पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाजप आणि शिवसेना युती करायची की नाही यावर 2 दिवसांपासून बैठकावर बैठका सुरू आहेत। युतीबाबत तोडगा निघण्या अगोदर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिवसेनेची मोठी रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे। सोलापूरच्या राजकीय घडामोडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वश्रुत आहेत, त्यामुळे त्यांनी असंही सांगितलं आहे की भाजप सोबत युती झाली तर ठीक आहे, अन्यथा सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व 102 जागांवर निवडणूक लढवायची तयारी ठेवा। आम्ही 102 नगरसेवकांपैकी 50% जागा मागितल्या आहेत। आमचे वरिष्ठ नेते बैठक घेऊन मार्ग काढतील, असा आत्मविश्वास अमोल शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। काय सांगाल आज? रेडी का? हां, रेडी. बापू काय सांगाल आज जे आहे सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने सज्ज झाले। त्याचे हे उदाहरण आहे, कारण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही अतिशय ताकदीने गेल्या वर्षी सुद्धा लढलो। या प्रभागामध्ये आम्हाला गेल्या वर्षी या नागरिकांनी 4 नगरसेवक शिवसेना धनुष्यबाणावर निवडून दिल्या आणि आज आम्हाला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्हाला या वर्षी सुद्धा या भागातले नागरिक माऊली आदरणीय शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या विश्वासावरती 4 नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून देतील। राहिला विषय सोलापूर शहराचा, जिल्हा प्रमुख या नात्याने मी संपूर्ण शहराबाबतीत पण मी या भूमिकेत आहे की भारतीय जनता पार्टीवर आमची युती झाली पाहिजे। या गोष्टीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, पण जर आम्हाला सकारात्मक सोबत नाही घेतलं तर आम्हाला एकटा चलो शिवाय कुठला पर्याय राहणार नाही। मी आजही सांगतो की भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही युती करण्यासाठी तयार आहोत। जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरला? जागा वाटपामध्ये आज आमचे संजयजी कदम साहेब, ज्योतिदेव वाघमारे असतील, सीतारामजी मेत्रे साहेब असतील, खंदारे साहेब असतील, अमर पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून बैठक झाली। पालकमंत्र्यांना आम्ही भेटलो, पालकमंत्र्याबरोबर त्यांच्या पार्टीचे पदाधिकारीही होते। आम्ही त्यांना 40% जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत हे मत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। 40% जागा म्हणजे 40-42 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत असा आम्ही त्यांना फॉर्म्युला दिला आहे। पण त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या लोकांशी चर्चा करतो आणि त्यानंतर आपल्याशी उद्या संध्याकाळीपर्यंत आम्ही काहीतरी घडामोडी सांगतो। युतीचा प्रस्ताव अजित पवार गटाला ठेवलेला नाही का? नाही, शिवसेना भारतीय जनता पार्टी हे नैसर्गिक मित्र आहेत। आम्ही पालकमंत्र्यांनी आमचा प्रस्ताव दिलाय, जर त्यांना यायचं असेल अजितदादा गटाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना तर त्यांनी जाऊन पालकमंत्र्यांना भेटू शकतात आणि त्यांच्यानंतर मीटिंग होऊ शकतात। राष्ट्रवादी कोणीही संपर्क केला नाही का युतीसाठी? नाही, भारतीय जनता पार्टी सोलापूरमध्ये मोठा भाऊ म्हणून काम करते, पालकमंत्री त्यांचे आहेत, तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी। त्यांना असं वाटलं की आपण तिघं मिळून एकत्र यायचं आहे, त्यांनी तसा आम्हाला आदेश केला तर आम्ही तिघं मिळून एकत्र येऊ। पण आम्ही आमच्या वतीनं शिवसेना वतीनं भारतीय जनता पार्टीला प्रस्ताव दिलेला आहे। शिवसेनेची राष्ट्रवादी सोबत जायची भूमिका नाहीये? नाही, मुळीच असं आम्ही म्हणलेलं नाही। आमच्याकडे कोणी आलंच नाही तर आम्ही त्यांना काय बोलणार आहे। आम्हाला शिवसेना भारतीय जनता पार्टी युती व्हावी ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, कारण आम्ही लोकसभेत त्यांचं काम केलंय, विधानसभेत काम केलंय। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हक्काने मांडू शकतो, कारण आम्ही त्यांचं काम केलंय। राष्ट्रवादीच्या लोकांचं कामच आम्ही केलं नाही तर आम्ही त्यांच्याशी काय म्हणून जाणार आहे। त्याच्यामुळे त्यांना जर युती करायची असेल तर त्यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क करावा, आमच्याशी करायचे असेल तर संपर्क करावा, त्यांच्याशी पण बसता येईल। एक पाहतोय की तुम्ही जसं तुमच्या वार्डामधून इच्छुक आहे तसं भाजपकडूनही आहेत, मग तुम्ही कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे, त्यातून काय नाही, शक्ती प्रदर्शन नाही, प्रचार लागलेला आहे। आजपासून त्याची सुरुवात झाली आहे। गणपतीला आरती करून आम्ही त्याची सुरुवात केलोय। राज्यात उद्या सगळ्या जागी महाराष्ट्रामध्ये अशा मिरवणुका प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काढणार आहे। सोलापूर शहरात सुद्धा सगळे इच्छुक उमेदवार काढणार आहेत। त्याचा भाग म्हणून आम्ही फक्त शिवसेना पक्षाचा प्रचार करण्याकरता आम्ही आमची रॅली काढतो। भाजप या बाबतीत सकारात्मक वाटतंय, कारण सांगोल्यात जे आहे ते शाजी बापूंच्या विरोधात भाजपनं अन्य मित्र पक्षातले असतील किंवा अन्य विरोधी गटातले असतील यांचा पॅनल उभा केला होता। नाही, महाराष्ट्र जिल्ह्यात काय झालं, राज्यात काय झालं त्याचे निकाल आपण सगळेजण बघितलेले आहेत। एकटा चलो म्हणल्यानंतर काय रिझल्ट होतात, शिंदे साहेबांचा करिश्मा कशा पद्धतीने चालतो, टायगर अभि जिंदा आहे सांगोल्यात शाजी बापूंनी दाखवून दिलेला आहे। मला म्हणण्याचा उद्देश एक आहे, सोबत घेतलं तर सन्मानपूर्वक होईल, नाही घेतलं तर रिझल्ट तुमच्या समोर आहे। हे आमची आज ही भूमिका आहे की आम्ही कुठेही काय म्हणतो आपण भ्रमात नाही की आम्हाला खूप यश मिळालं म्हणून आम्ही काहीतरी वेगळ्या प्रमाणे जाऊ। आम्ही आजही तुमच्याबरोबर यायला तयार आहे। आम्ही फक्त म्हणतो की आपण सन्मानपूर्वक एकमेकाशी बसू। बापू, तुमचा अर्ज किंवा शिवसैनिकांचा जो अर्ज आहे तो किती
तारखेपर्यंत दाखल होईल? किती नाही, तारखेपर्यंत महायुतीचा निकाल? उद्या आमची महायुतीच्या बाबतीतली बैठक होणार आहे. मला असं वाटतं की उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये तोडगा निघेल. आणि या- भाजपला 75 पारचा नारा दिलेला आहे आणि तुम्ही 50% जागांची मागणी करताय. साहेब, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. आमचेही शिवसैनिक सांगतात की 102 सगळ्याच्या सगळ्या लढल्या पाहिजेत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. पण शेवट हे नेतृत्व आपण राज्यामध्ये एकत्र आहोत. सगळीकडे आपल्याला विकास करायचा आहे. देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे साहेब, जर हे दोघे एकत्र येऊन काम करत असतील तर खालच्याही लोकांना आम्हाला समजूत काढून घेऊन आम्हाला येणाऱ्या काळात एकत्र यावं लागेल. नगर परिषदेच्या निकालानंतर बाबतीत सोलापुरात होणार का? शेवटी एकनाथ शिंदे साहेबांना त्यात मध्यस्थी करावी लागणार, असं का वाटतं का त्या बाबतीत? कुठे 1-2 जागा असतील तर? नाही, बघा, शिंदे साहेबांचा आदेश शिवसेनेमध्ये शेवट असतो. ज्या वेळेस आम्हाला अशा काही गोष्टी वाटतील की आम्हाला आमच्या शिंदे साहेबांपर्यंत या विषय न्यावं लागेल, पण त्यांनी सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर तुम्ही एकत्र बसा, स्थानिक पातळीवर तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रस्ताव दिलाय. जेव्हा काही गोष्टी अडतील तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा मदत घ्यावं लागेल आणि देवेंद्रजींची पण मदत आम्हाला घ्यावं लागेल. कारण शेवट इथल्या लोकांचा एखाद्याचा आरेरावीपणामुळं राज्यातली युती, शहरातली युती तुटली नाही पाहिजे. कारण कुठल्या नेत्यांचं इलेक्शन संपलंय, हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. त्यामुळं आयाराम बाहेरचे गोळा करून भारतीय जनता पार्टी आम्हाला सांगत असतील की आमच्याकडे खूप चांगले उमेदवार आहेत, असं होणार नाही. तुम्ही रोज रात्री वेगवेगळ्या पक्षातनं लोक घेताय आणि तुम्ही सांगता आम्ही स्ट्रॉंग आहे, असं होणार नाही. नाही, अहंकारात गेलेलं नाही आहे की आम्हाला चांगले यश आलं, शिंदे साहेबांवर लोक प्रेम करतात म्हणून आम्ही अहंकाराची भाषा कधीच बोललेली नाही. शहाजी बापू सुद्धा एवढा मोठा निकाल लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ म्हणून आहे, त्यांनी आम्हाला घेऊन गेलं पाहिजे, त्यांनी आमच्या सोबत राहण्याची भूमिका ठेवली पाहिजे होती. ते आजही त्या नेतेच असं बोलत असतील आमचे की आम्ही नम्र आहोत आणि आम्ही एकत्र यायला तयार आहे. त्यामुळे आम्हाला तर कार्यकर्त्याला असं बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. जर युती नाही झाली तर कुठल्या पक्षांना सोबत घेऊन लढा? नाही, भाजप बरोबर युती झाली तरी एकत्र जाऊ, युती नाही झाली तरी एकला चलो. अन्य कुठल्या पक्षांना सोबत नाही, आमच्याकडे कोणी संपर्कात आलं तर त्यांच्याशी चर्चा होईल, पण आमच्याकडे कोणी आलं नाही तर नक्की कशावर जरी संपर्क आले तर त्या सोबत घ्याल? नाही. आज तरी आम्ही भारतीय जनता पार्टीवर युतीच्या बाबतीत बैठक करत आहोत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.